नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. ती सर्व साफसफाई, मार्गशीर्ष महिन्याची पहिल्या गुरुवारची तयारी चालू असेल. तर म्हटलं चला आज मी पण कपाट लावायला घेते मुलांचं. तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करा. चला दाखवते. मुलं एवढे कपडे विस्कटून ठेवतात ना की विचारू नका. आज घड्या करून ठेवल्या कपाटात की उद्या बघितलं की सर्व विस्कटलेलं असतं. चला दाखवते माझ्या मुलांचं कपाट तुम्हाला, किती कपडे विस्कटून ठेवलेले आहेत ते. हे बघा माझ्या मुलांचं कपाट बघा. फक्त याच्यामध्ये दोघांचेच कपडे आहेत, वैष्णवचे आणि सोहमचे. तर म्हटलं साफसफाई करायची तर पहिले कपाटापासून सुरुवात करूया. मुलांचे कपडे लावून घेते आधी. हे बघा कसे कपडे विस्कटून ठेवलेले आहेत ते बघू शकता तुम्ही. तुम्ही आता कपडे बघितलेच असं काय गरज आहे ह्या मुलांना सांगा. एवढे कपडे विस्कटून ठेवलेले आहेत ना. मुलांच्या कपड्यामध्ये आमचे कपडे भेटत नाहीत. कुठे ठेवलेले आहेत ते काय बोलणार आता यांना. एक कपडा काढायला पूर्ण कपाट विस्कटून ठेवतात. तर म्हटलं चला साफसफाई आधी कपाट लावण्यापासूनच सुरुवात करते. मला साफसफाई पण करायची. बघू आता टाईम भेटेल तसा. खूप कपड्यांचा सत्यानाश करून ठेवलेले मुलांनी. बघितलात ना तर एवढ्या कपड्यामध्ये फक्त या दोन मुलांचे कपडे आहेत, वैष्णव आणि सोहमचे. त्याच्यामध्ये आमचं काहीच नाही. फक्त मिस्टरांचे मध्ये असले तर चुकून गेलेले.
आता माझे. हा पूर्ण हा एक आहे सोमचे आहे आणि हे एवढे वैष्णवचे आहेत. एवढ्या एकाच कप्प्यातून एवढे कपडे निघाले. कपाटात ना मी कधी पण घड्या कपड्यांच्या केल्या की पेपर टाकून घेते कपडे ठेवायच्या आधी. म्हणजे याच्यामध्ये काय घाण असेल कपाटात काय धूळ जमा झाली तर कपड्यांना लागत नाही खालून ती. त्याच्यासाठी पेपर आधी पसरवून टाकते, मग त्याच्यावरती कपडे ठेवते. आता मी कपडे घेऊन येते, घड्या करून ठेवलेले आहेत ते. हे बघा, अर्धे कपडे त्याच्यात पिशवीत बांधून ठेवलेत ते खराब होऊ नये म्हणून. दुसरे कपड्यांचं हे घेऊन आले बंडल, घड्या केलेलं ते ठेवते. अजून एक बंडल कपड्यांचं बाकी आहे, ते घेऊन येते आणि ते पण ठेवते. हे बघा, दुसरं बंडल घेऊन आले कपड्यांचं, ते पण ठेवलं. आणि जे छोटे मोठे कपडे असतील तर एक छोटा कोपरा बाकी असतो, त्याच्यामध्ये सॉक्स काय बनियान असे काही कपडे असतील तर ठेवू शकतो आपण. ते आता मी ठेवून देते तिथे. सोमचे कपडे ती संपतच नाही आहेत. हा स्कूलचा युनिफॉर्म आहे त्याचा, ते वरच्यावर ठेवले की काढायला बरे पडतात, मग स्कूलला जाताना गडबड होत नाही. आणि त्या पिशवीच्या बाजूला ना अजून एक छोटीशी जागा बाकी आहे, त्याच्यामध्ये रुमाल सॉक्स आता टाकून ठेवायला बरं पडतं ते. माझे कपडे ठेवून झालेत. आता हे सॉक्स आणि ते कोपऱ्यात ठेवून देते. तिथे जागा एक छोटीशी, तिथं ठेवून देते. तर तुम्ही मुलांचा कप्पा कसा छान मस्त लावून झाला आहे आता माझा. कपाट लावलं छान, घड्या करून कपडे की छान वाटतं कपाट. मला ना इथे पिलर आला होता, हे बघा, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आम्ही कपाट बनवून घेतलेलं आहे. एका साईडला कपाट झाले. फायनली माझं कपाट लावून झालेले आहे. मुलांचे कपडे घड्या घालून ठेवलेत कपाटात. आता थोडी साफसफाई बाकी आहे. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार येते, तर थोडी साफसफाई करायची आणि त्याचा पण एक व्हिडिओ करेन मी साफसफाईचा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमची पण मुले असेच कपडे विस्कटून ठेवतात का ते कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.